नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। जप करी सागर राजा 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 राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। गोवर्धन गिरिधारी मुरारी। 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 सावळ्या राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। सावळ्या राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। परिसागर सनीर सनी मग जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। सुख झाले हो साजणी। सुख झाले हो साजणी। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी। झाले हो हरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली श्री गजानन सिद्धादेवी माते की अंबाबाई सारी सिंहासनी 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 अंबाबाई सारी
वाकून टाक सडा, वाकून टाक सडा.
बरी माझे की च्या तिसऱ्या माळेला इथे उपस्थित सर्वांना मी नमस्कार करते. आपण सर्वजण बक्षीस समारंभासाठी जमलो आहोत. गेल्या वर्षीपासून काकांनी तरुणांकडे जबाबदारी सोपवायचं ठरवलंय, त्याप्रमाणे यंदाही काढण्याची शक्ती देव. आजचा आपला कार्यक्रम सुंदररित्या संपन्न हो. पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी उपासनाला आमंत्रित करते. नमस्कार. जागर तुझ्या शक्तीचा, जागर तुझ्या शक्तीचा उत्सव अमुच्या भक्तीचा, जागर तुझ्या शक्तीचा उत्सव अमुच्या भक्तीचा, गुणगान गावणे तुझे आरंभितो हा उत्सव नवरात्रीचा, गुणगावणे तुझे आरंभितो हा उत्सव नवरात्रीचा. पाटील परिवार नवरात्र उत्सव 2025च्या आजच्या तिसऱ्या माळेला इथे उपस्थित आपल्या परिवारातील सर्वांना मी नमस्कार करते. तुम्हाला माहीतच असेल, दुर्गा मातेची 9 रूप म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्णांदास, नवदमाता, कांतायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धात्री अशी 9 रूपे. त्या 9 रूपांना नवदुर्गा असे म्हणतात. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. आज तिसरा दिवस म्हणजे आज चंद्रघंटा देवी, जी शांतता व समृद्धीची देवता आहे, तिला व तुम्हा सर्वांना मी उपासना पाटील विनम्र अभिवादन करून तुमचे अगदी मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते. दिनांक 22 रोजी सकाळी 10 वाजता कुलटे भटजींच्या वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना झाल्यापासून आनंदाचे, मांगल्याचे आणि पारवित्र्याचे वातावरण तयार झाले असून आपल्या नवचैतन्य निर्माण होऊन आपण सर्वजण 9 दिवसातील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकमेकांच्या सहकार्याने सज्ज झालो. आज नेहमीप्रमाणे भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला गेला. परिणामी ताईच्या व तिच्या सहकारी भगिनींच्या सुमधुर भजन सेवेचा आपण लाभ घेतला व आपल्या परिवारातील गुणवंताच्या सत्कार समारंभासाठी इथे जमलो असता एकीकडे आपल्या सर्वांसाठी आयोजित अल्प उपहाराची तयारी सुरू आहे, त्याचा खमंग वासही दरवळला आहे. दुसरीकडे भूषणदादा नेहमीप्रमाणे आपले पासपोर्ट साईज फोटो विनामूल्य काढून देतोय, म्हणून आपण सर्व नटून थटून आलो आहोत. किती छान, आनंदी आणि कौटुंबिक वातावरण आहे ना. पण या सर्वात तुम्हाला काही उणीव कमी जाणवत नाही का? आपण कुणाला मिस करतोय असं नाही का वाटत? अहो, सुरेखा नरोत्तम पाटील म्हणजे माझी आजी, तुम्हा सर्वांची नानी आजी आज या क्षणी आपल्या बरोबर नाही. आपले प्रवीण काका, चंदू काकांचे वडील श्री यशवंत लक्ष्मण पाटील आज या आनंदाच्या प्रसंगी इथे नाही. आपल्या इथे प्रत्येक नवरात्रीत भजन सेवा करणाऱ्या जयवंत बुवांचे वडील म्हणजेच आपले सर्वांचे काका आजोबा आज नाही. मग आपण आज त्यांचे पुण्यस्मरण करायला नको का? आपला मूळ कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या जागी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. सर्वांनी अगदी शांत उभे राहायचे आहे. मी परिणामी ताईकडे देत आहे. पाटील परिवार नवरात्रोत्सव 2025चा तिसरा दिवस. फोटो सेशन, भजन, हळदी कुंकू समारंभ, बक्षीस वितरण समारंभ असा भरगच्च कार्यक्रम असल्याने अतिशय चांगली उपस्थिती आहे. आपल्या पाटील परिवारातील जे प्रियजन आज आपल्याबरोबर नाहीत, त्यांचे पुण्यस्मरण म्हणून आपण श्रद्धांजली वाहिली आहे. तर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. दिनेश पाटील, संजय पाटील व भूषण पाटील यांच्याकडून आयोजित बक्षीस वितरण समारंभाकडे. आपल्या परिवारातील गुणवंतांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश आहे. सर्वांच्या उपस्थितीत आपल्याच परिवारातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्याचा गोड पारिवारिक समारंभ.
आज आपण श्री जनार्दन पाटील, श्री हरिश्चंद्र पाटील, श्री जनार्दन लक्ष्मण पाटील, श्री दिलीप पाटील, श्री रवींद्र पाटील, श्री दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते बक्षीस देणार आहोत. पण त्यापूर्वी सन्माननीय व्यक्ती आपल्याच असल्या तरी आपल्या संस्कृतीला अनुसरून त्यांचे स्वागत केलेच पाहिजे. म्हणून मी आपल्या तरुण व ज्येष्ठ सदस्यांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करावे. श्री जनार्दन पाटील यांचे सुश्री सुधाकर पाटील हे गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. श्री हरिश्चंद्र पाटील यांचे रवींद्र पाटील गुलाब देऊन स्वागत करतील. रवींद्र काशीनाथ पाटील. श्री जनार्दन पाटील यांचे नितीन पाटील गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. जानवाणी. श्री दिलीप नारायण पाटील यांचे स्वागत श्री निलेश पाटील गुलाब पुष्प देऊन करतील. निलेश पाटील. श्री रवींद्र वसंत पाटील यांचे स्वागत अरविंद पाटील गुलाब पुष्प देऊन करतील. श्री दत्ताराम पाटील यांचे स्वागत प्रवीण पाटील करतील. श्री भालचंद्र पाटील यांचा सत्कार दिनेश पाटील करतील. रामचंद्र पाटील यांचा सत्कार संजय पाटील करतील. श्री सुधाकर मुकुंद पाटील यांचं स्वागत बबलू दादा. श्री केशव नारायण पाटील यांचे स्वागत नरेश पाटील करतील. काका. श्री जितेंद्र पाटील यांचे स्वागत अजय दादा. श्री जयदीप पाटील यांचे स्वागत यश पाटील करतील. प्रदीप पाटील यांचे स्वागत नितेश पाटील करतील. नितेश पाटील. आपल्याकडे लाईव्ह माईक सुविधा साऊंड सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या नितीन काकांचे स्वागत सचिन अप्पा करतील. मंगेश काका यांचं स्वागत अरविंद भाई करतील. मंगेश काका यांचं स्वागत रोहन दादा करू. अरविंद पाटलांचं स्वागत रोहन बंदी करेल.
अरविंद यांचं स्वागत समीर पाटील करते. सुरेश नारायण पाटील यांचे स्वागत कृणाल पाटील करेल. कृणाल पाटील. दिनेश पाटील यांचे स्वागत सुरेंद्र पाटील करतील. सचिन दत्तात्रय पाटील यांचे स्वागत रोहन बंधू करेल. रवींद्र पाटील काकांचं स्वागत वेदांत करेल. भूषण पाटलांचं स्वागत बघू जरा करेल. इथे उपस्थित असलेल्या 10वी 12वी 15वी तसेच LLB उत्तीर्ण गुणवान सत्कार मूर्तींचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आज 10वी पास 3, 15वी म्हणजे पदवीधर 2 व LLB उत्तीर्ण 1 असे 6 जणपैकी 5 जण हजर आहेत. त्यांचा भेटवस्तू गुलाब पुष्प देऊन सत्कार केला जाईल. 10वी पासून सुरुवात करू. मी श्री जनार्दन काशीनाथ पाटील यांना विनंती करते की त्यांनी राज निलेश पाटील याचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करावा. धन्यवाद. श्री हरिश्चंद्र वामन पाटील हे कार्तिकी महेश पाटील हिचा सत्कार करतील. कार्तिकीने 10वी मध्ये 75% गुण मिळवले आहेत. श्री जनार्दन लक्ष्मण पाटील यांनी तनिष्का संतोष पाटील यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करावा अशी मी विनंती करते. तनिष्काचे वैशिष्ट्य म्हणजे ती भरतनाट्यम व पाश्चात्य नृत्यात पारंगत आहे. तनिष्का संतोष पाटील 10वी मध्ये तिला 90% मिळालेले आहे. टाळा. श्री जनार्दन लक्ष्मण पाटील. तनिष्काची आजी तनिष्काच्या वतीने सत्कार स्वीकारते. आता आपण 15वी उत्तीर्णाकडे जाऊया. श्री दिलीप पाटील हे यश निलेश पाटील याचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करतात. श्री रवींद्र पाटील हे हेमांगी महेश पाटील हिचा सत्कार करतील. ती 54% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. हेमांगी शेवटची सत्कार मूर्ती LLB उत्तीर्ण प्रियदर्शनी प्रभाकर पाटील आहे पेशवी. तिच्या वतीने कोण स्वीकारते का? श्री दत्ताराम पाटील हे तिला बक्षीस देते. भालनांना त्यांचं बक्षीस घेतात.
सत्कार मूर्तींपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचे आहे का? सत्कार मूर्ती. समस्त पाटील कुटुंबियांना मला माझा नमस्कार पहिले तर. आणि आता दिनेश काका, संजू काका आणि भूषण काकाही हा सर्व विद्यार्थ्यांना एक गुण गौरव केला, त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि असंच ते प्रोत्साहन आम्हाला देत राहतील. बस, थँक्यू. इथे हा बक्षिसांचा कार्यक्रम संपला आहे. मी आयोजकांना धन्यवाद देते व आभारासाठी आमंत्रित करते उपासना. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहे या यशस्वी कार्यक्रमाचे शिल्पकार, जेथे जेथे आहेत या यशस्वी कार्यक्रमाचे शिल्पकार, त्यांचे आभार हे मानलेच पाहिजे. म्हणून आपल्या या पारंपरिक कार्यक्रमाचे औपचारिक आभार मी मानणार आहे. सर्वप्रथम श्री श्रीकांत पाटील, संजोग पाटील परिवार व दिनेश पाटील परिवाराचे त्यांनी जेजुरी येथे जाऊन आपले देव शुद्धीकरण करून आणण्याचे काम केल्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीने मी आभार मानते. कुटुंबातील बहुसंख्य सदस्यांनी ठरलेली वर्गणी 300 रुपये वेळीच दिल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. दरवर्षीप्रमाणे श्री कुंटे भटजींनी घटस्थापनेसाठी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचेही मी आभार मानते. आज आयोजित हळदी कुंकू समारंभासाठी भगिनी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाआधी परिणवीताईची सुमधुर सुंदर भजन सेवा जी ती दरवर्षी करते त्याचा आपण लाभ घेऊ शकलो त्याबाबत मी तिचेही आभार मानते. तिला उत्तम साथ देणाऱ्या प्रथमेश दादाचेही आभार. आयुष समीर म्हात्रे याचे उत्तम तबला वादन कौशल्य सादर केल्याबाबत विशेष कौतुक व आभार. मी परिणवीताई, प्रथमेश दादा व आयुष या कलाकारांना सर्वांच्या वतीने शुभेच्छाही देते. आज बक्षीस वितरणासाठी सहकार्य करणाऱ्या आपल्या परिवारातील ज्येष्ठ सदस्यांचेही मी परिवाराच्या वतीने आभार मानते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 10वी, 12वी व 15वी LLB उत्तीर्ण गुणवंता आज या सत्कार समारंभासाठी हजर राहिले व त्यांनी आपले बक्षीस स्वतः स्वीकारले त्याबाबत मी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानते. आज सर्वांसाठी अल्प उपहार म्हणून खमंग स्वादिष्ट वडे तयार करणारे श्री वर्मा काकांचेही मी आभार सर्वांच्या वतीने मानते. आज मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. आपले सर्व शोक ठेवण्याचे काम बबलू दादा करतो, त्यामुळे कुणाचा नाम उल्लेख राहू नये म्हणून त्यानेच आभार मानणे योग्य ठरेल. म्हणून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी व पुढील सूचना देण्यासाठी आपल्या समोर येतोय सुजय पाटील अर्थात आपला बबलू दादा. धन्यवाद. धन्यवाद. नवीन अँकरचे सुद्धा धन्यवाद, कारण की संजू काका गेल्या वर्षीपासून त्यांनी एक नवीन प्रथा चालू केलेली आहे की नवीन आपले हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून एक संकल्पना त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून यांनी आज अँकरिंग केलं आहे. त्यांचे खूप खूप आभार. आणि मी आभार मानतो की सर्वांचे, दिनेश काका आणि संजू काका त्यांनी हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू केला म्हणून आपली एवढी गर्दी व्हायला लागली. नाहीतर आपण हळदी कुंकू करायचं, पोवाडे करायचं, भजन करायचं, घरी जायचं. त्याच्यामुळे सर्व एक आज आपल्या पाटील कुटुंबातील सर्व एकत्र जमायला लागलेत. त्याचा सत्कार आपला पाटील कुटुंबातर्फे होणं गरजेचं आहे. तरी मी निखिल पाटील विनंती करतो की संजू काकांचा सत्कार आपण करावा. त्यांच्या पुढाकाराने आपल्याला हा बक्षीस समारंभ पार पाडताना दिसतोय.
त्याचबरोबर पुढील आपले दिनेश कृष्णा पाटील यांचा सत्कार विनीत पाटील यांच्या हस्ते करण्यात येतोय. विनीत आहे का इथे? रवी काकांच्या हस्ते करण्यात येतो. रवी का त्याचबरोबर आपल्याला लागणारे महत्वाचे म्हणजे जेवणासाठी सिलेंडर हे एक आपल्याला महत्त्वाचं साधन आहे. ते आपल्याला नरेश काका यांच्या मार्फत मिळतं. त्यांचा सत्कार जनता करतील. त्याचबरोबर आमचे काका उत्तम काका यांचा सत्कार वरद पाटील करतोय. ये वरद. त्याच्यानंतर माझे सहकारी म्हणजे मला नेहमी मदत करणारे एक फोन केला की लगेच येणार आहे निलेश दादाचा सत्कार सुदेबाईंच्या हस्ते करण्यात येतोय. त्याचबरोबर प्रवीण काकाचा सत्कार भालचंद्र पाटील करतील. त्याचबरोबर अजय दादाचा सत्कार दिलीप अप्पा म्हणजे अप्पा काका करतील. तसेच नितेश पाटील कुठे आहात आपण? ठीक आहे, सगळे तिकडे गेलेले आहेत. प्रथमतः मी जेवणासाठी 15 लिटर तेल दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण आमचे काका केशव नारायण पाटील म्हणजे आऊ काका यांच्या नावामार्फत देण्यात आलेले आहे. तसेच जेवणासाठी 1000 रुपये दत्ताराम जगन्नाथ पाटील म्हणजे भाऊजी दरवर्षी ते आपल्याला देतात. त्याचबरोबर भजन मंडळासाठी उद्यासाठी नाश्ता संजय नानू पाटील म्हणजे संजू काका यांच्या मार्फत देण्यात येतो. तरी आजचा कार्यक्रम बक्षीस समारंभ हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी वडे नाश्ता हा मैत्री कॉटेजचे मालक श्री सचिन मनोहर पाटील यांच्या मार्फत देण्यात येतो दरवर्षीप्रमाणे. त्याचबरोबर दिनेश कृष्णा पाटील, संजय नानू पाटील आणि भूषण जनार्दन पाटील यांच्या मार्फत हा बक्षीस समारंभ सर्व खर्च तिघां मिळून दरवर्षी करण्यात येतो. आणि आपली वर्गणी 300 रुपये सोडून ज्या ज्या आपल्या कुटुंबातील सदस्यांनी अतिरिक्त वर्गणी दिली त्यांचे खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपल्याला रवींद्र गोविंद मुगर यांच्याकडून म्हणजे ते जेवायला येत नाहीत तरी पण आपल्याला 500 रुपये देणगी देतात, त्यांचं पण खूप खूप आभार. आणि यावर्षी दिनेश यशवंत पाटील यांच्या मार्फत आपल्याला जेवणासाठी कोशिंबीर लागते, त्यासाठी सर्व साहित्य म्हणजे टोमॅटो, काकडी, सगळं साहित्य देण्यात आले. आणि त्याचप्रमाणे नरेश वामन पाटील आणि नितेश रामचंद्र पाटील यांच्या मार्फत प्रत्येकी एक सिलेंडर आपल्याला दरवर्षी जेवणासाठी देण्यात येतो, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि तसेच भूषण जनार्दन पाटील आपल्याला दरवर्षी म्हणजे सतत मी 3-4 वर्ष ते 5 वर्ष झाले असतील आपल्याला पासपोर्ट साईज फोटो काढून देतो. आपल्याला कोणालाच पासपोर्ट साईज फोटो काढायला कुठं बाहेर जायला लागत नाही. दरवर्षी वर्षभर आपल्याला 6 फोटो पुरतात, त्याचे खूप खूप आभार. असे सर्व देणगी. त्याचबरोबर आता आपलं चित्पादेवी भजन मंडळ कुरुड म्हणजे परिणवीचं भजन त्यांना आपण देणगी स्वरूपात वर्गणी देणगी देतो. त्यांनी आपल्याला देणगी परत आपल्या वर्गणी स्वरूपात परत केलेली आहे, तिचे त्यांचे चित्पादेवी भजन मंडळाचे खूप खूप आभार. तसेच सर्व कुटुंबातील सदस्यांना सांगू इच्छितो की रविवारी आपलं जेवण आहे, तरी सकाळी लवकर तयारीसाठी आणि जेवणासाठी सर्व महिला भगिनींनी तयारीसाठी यावं. आपले पुरुष असतातच, तुम्ही पण एक दिवस ॲडजस्ट करा.
पण जेवणासाठी सकाळी हजर राहावा ही माझी कळकळीची विनंती आणि आपण असाच कार्यक्रम आपण पुढे चालवत राहू अशी मी तुमच्या सर्व चरणी म्हणजे देवाचरणी प्रार्थना करतो आणि आपला हा आज बक्षीस समारंभ कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि तसेच ज्येष्ठ महिलांचा सत्कार राहिलेला होता त्याच्याबद्दल समजव. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी ही पर्णवी नंतर आमची उपासना आणि बबलू या तिघांवर सोपवली होती आणि तिघांनी अतिशय उत्तमरित्या ती पार पाडलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा जरा डिश बाजूला ठेवा आणि जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आणि मी दादांना विनंती करतो की तुम्ही या तिघांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं कौतुक करायचं. या तिघांनी चला डिश बाजूला ठेवा. बबलू आणि अशा प्रकारे बरेच वर्ष बरेच सत्कार राहून गेलेले होते. आरुष आणि पर्णवी आज तुमची जी भजन सेवा उत्तम रंगली ती आरुषमुळे आणि प्रथमेश दादामुळे आणि तुझ्यामुळे. तर तुम्हाला दोघांना भूषणकडून हे बक्षीस आलेलं आहे. दिनेश कोणी हा भूषण तूच दे. हा अण्णांच्या असते. दोघांनी नमस्कार करा आणि त्यांना जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि अशाच प्रकारे आपल्या परिवारातील सदस्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण राहो आणि सगळ्यांना सौख्य लाभो आणि अशाच प्रकारे उरलेले जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. आणि एवढं बोलून मी आपला आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.